ये नाश्त्याला. सुमे मॅडम, आज काय करायचं नाश्त्याला? तर मग साहेबांना आवडतं ते. पायलट लाव. हा, पायलटला धपाटीले खाऊ वाटतात, तेच करूया. हा अरे वा, चालतंय. लक्ष्मी दादा, तुम्ही कांदा चिरायला घ्या. गीता ते तुम्ही लसूण आणि मिरच्या थोड्या वाटून घ्या. मिरच्या आहेत ना व? फ्रीज मध्ये आहेत बघा. हा, आणि डाळीचं पीठ. हाय की. हा. सुमे मॅडम, तुम्ही आणि साहेबांनी लई मोठी जिम्मेदारी घेतली बघा काल. कुठली? बबनचं लगीन. गीता ताई, अहो आता वाढदिवसा दिवशी कसं नाराज करायचं त्याला, म्हणून घेतली. आणि आता घेतल्या तर ती पार बी पाडू आम्ही. आपण लय अवधले. मग मिसेस मुख्यमंत्रीबाई, आज काय नाश्त्याला? तुम्हाला काय पाहिजे सांगा. मला मला ना मस्त गोड गोड शिरा पाहिजे. नाही, आज शिरा नाही. मग आता पती. चपाती? काय नाश्त्याला कोण चपाती खात का? नाही तर मग एकदा पती. अहो धपाटी म्हणतात हे. कळलं? अच्छा, धपाटी. नाही पण धपाटी नकोत मला आंबोळी पाहिजे. हे आधी सांगायचं असते. मग हे आधी विचारायचं असतं. धपाटी. आंबोळी. पायलट, उगा आता मला आंबवू नकस. आज धपाटी खा मस्त गरम गरम. नाही. पायलट, उग लाडत येऊ नकस. बाहेर जाऊन बस, मी धपाटी आणते. हा, नाही. पायलट, हात सोड माझा. तू आवरून कारखान्यावर जायची तयारी कर, मी धपाटी आणते. सुमे, आंबोळी. पायलट, हात सोड माझा, नाही तर धपाटा खाशील. सुमे, ते ना प्लीज. पायलट. भैयाजी, काय पाहिजे होतं काय? गीता ताई, तुम्ही चहा टाकता का? भैयाजीसनी चहाच पाहिजे असणार. समरचं राजकारण आता मोठं व्हायला हवं. लवकरात लवकर त्या रामरावाला भेटायचं आणि आमदारकीचा राजीनामा द्यायला लावायचा. मग पोटनिवडणूक लागेल, तिथं समरला उभं करायचं. एकदा का समर आमदार झाला की फोडाफोडी करून त्याला मुख्यमंत्री करणं जास्त सोपं जाईल मला. अरे काय नंदी बैलासारख्या माना काय हलवतोयस? बोल ना काहीतरी. म्हणजे नंतरचं प्लॅनिंग चांगलं आहे, पण रामराव राजीनामा देईल का? द्यायला लावायचा. मला वाटत तो तयार होईल. नरसू, तू सुरुवातीपासूनच नकार घंटा वाजवू नकोस. हं? आणि मी काहीतरी महत्वाचं सांगतेय तुला आणि तू करतोयस का मगापासून? फुटाणे म्हणजे फुटाणे खाल्ले की हाड स्ट्रॉंग होता. काय उपयोग त्याचा? पदरी एक पोर देता आला नाही अजूनपर्यंत. फुटाणे खात. शालू, ताई आणि मी महत्वाचं बोलतोय. ते काय म्हणत? कारखान्यात निघालाय? हो. समर, आता आपल्याला स्पीड पकडायला हवा. लवकरच तुला आमदारकीला उभं राहावं लागेल. काय मम्मा? अगं पण त्याला 5 वर्ष आहेत ना. नाही नाही, एवढी वर्ष थांबता नाही येणार आपल्याला. मी सांगते तुला काय करायचं ते. घ्या नाश्ता घ्या. मला आंबोळी. पायलट, बस बर का हटवादीपणा. चुपचाप केले ते खा. अन्नाचा अपमान असा करायचा नसतोय. अगं पण मी तुला आधीच सांगितलं होतं. पायलट, मी एकदा सांगते बर का. सुमन, नवऱ्याशी कसं बोलायचं ते शिकून घे एकदा. कसं बोलतेस तू त्याच्याशी? काय काय चुकलं? पायलट, काय चुकलं काय?
नाही. होय आजी, आता तुम्हीच सांगा बरं, हे बोलणं शोभतं का? नाही. बघा, ताई तेच म्हणत होती, पण या दोघांना पटतच नाही ते. नाश्ता आणलाय तर सुमन? सासू नको आहे मला. समर, आवर पटकन. बयोजी, तुम्हाला चहा पाहिजे होता काय? चला निघूया. चल. बयोजी, माझं काही चुकलं का? नवऱ्याला असं बोलायचं नाही सुने. पायलट म्हणणं बरं दिसत नाही बघ चार चौघात. पण मी लग्न आधीपासून असंच बोलत्या. अगं लग्न आधीची गोष्ट वेगळी होती. आता लगीन झाले तुझं. मंत्री पाटलांची सून आहे तर मग तशा पद्धतीनं वागायला नको. नवऱ्याला आदर हा दिलाच पाहिजे बाईनं. आपण पायलटला काही खटकत नाही, त्याला चालतंय. त्याला चालत असेल आणि आम्हाला नाही. बयोजी, सुरेश भाऊजी एवढं अर्जंट का बोलवले? आता ते सुमीलाच माहित असणार किंवा तुम्हाला बोलवा म्हणले फक्त आम्हाला. आज तुमचा वाढदिवस तर नाही ना व? माझा वय नाही नाही, माझा वयने 8 महिन्यात असतो. मग आम्हाला एवढ्या अचानक कशाला बोलावलं? सुमीने काय घोळबीळ घातला नसेल ना तिकडं? सत्य आहे, घंटी वाजली. अयो आलाय ना हो सगळेजण. भामाजी, काय ग सुने, काय झालं? लय मोठा इशय झालाय. तात्या, आई तुम्हाला काय म्हणायची? हा हा, ती वय लास्टी का काय मावा ह्यो? ती मला आचारी म्हणायची, आचारी. बघा, आई बी तुम्हाला आचार्य म्हणायची. मग मी पायलटला पायलट म्हंटल तर माझं चुकतं असं का म्हंटलं बयोजी? तात्या, सासूबाई बी मला म्हटल्या नवरा संगत जरा नीट बोलायचं शिकून घे म्हणून. तुम्ही तू काय चुकीच बोलली नाहीस ना? सुमी, आता बया आजी म्हणते ती म्हणल्यावर तुझं चुकलंय बरं का. अजिबात नाही. आई कशी तुम्हाला बोलायची तसंच मी बोलत्या, मग बरोबरच आहे. कशाचं ढेकळाचं बराबर आहे. इथं ह्या घरी चालते, तिथं मंत्री पाटलाच्या घरी त्यांचा काय मान पान रुबाब ठेवायला नग का? अगं आम्ही आमच्या नवऱ्यासनी पण अजून मान देऊनच बोलवतोय की. होय का? म्हणजे कसं कसं बोलायचं? अग नवऱ्याला धनी मालक कारभारी राव असं म्हणायचं असतंय. नाहीतर रानात स्वामी असं पण म्हणलं तर चालतंय. बबन, अरे तसं बोलायचा जमाना कवाच गेलाय. अगं मग आवाज तरी करत जा की. बोलाय मला कसं तरीच वाटतं. पण नाव असताना नाव कमवून घ्यायचं नाही. अग नवऱ्याला नावानं हाक मारल्यावर सासू तोंड वाकडं करणार नाही तर काय करणार? सुमी, तू सासूच्या उगा वाकड्यात जाऊ नकोस बरं का. तेव्हा मी कशाला शिरू? तशी तू चुकत नाहीस म्हणा. आता तिच्या आधी तुझाच कान पडला पाहिजेत बघ. उगाच सुमीची बाजू घेत बसू नकोस. वय लग्नाआधी आम्ही तिला ट्रेनिंग देत होतो तर पोरीच्या डोळ्यात पाणी बघून लय पुळका आला होता. आता बघा. म्हणून तर पोरीच्या सासरची मंडळी नाराज आहेत. असं जर होत राहिलं तर एक दिवस बोऱ्या बिस्तारा बांधून सुमीला पाठवत्या लेकडं. मग बस बोंबलत. अहो नाही नाही, मी आता सुमीचं काही एक ऐकणार नाही बघा. तुम्ही ज्याला कसं बोलायला शिकवायचं ना तसं शिकवा. सुमे, आता आम्ही सांगतोय
तसं नीट वागायचं, नीट बोलायचं नवऱ्या संगट. नाहीतर मग रामनाथ स्वामी असं म्हण चांगलंच आहे की ग. रानात स्वामी मला हे सगळं अवघड वाटतंय. जमल का मला? सुमे अगं जमतय जमतय, तू प्रयत्न कर की प्रयत्न कर. रानात स्वामी समर, तू काही म्हण, पण सुमन तुझ्याशी ज्या पद्धतीने बोलते ना ते मला अजिबात आवडत नाही. मम्मा सुमी माझ्याशी एकेरीत बोलते याचा अर्थ असं नाही की तिच्या मनात माझ्याबद्दल रिस्पेक्ट नाहीये. आमच्या दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल खूप रिस्पेक्ट आहे. तुमचं रिलेशन काही असू दे, पण चार चौघांमध्ये बरोबर दिसत नाही. आणि आता तर तू राजकारणात आलायस आणि लोक फार मनावर घेतात या अशा किरकोळ गोष्टी. मम्मा प्रामाणिकपणे काम करणं इतकंच राजकारण कळतं मला. आणि लोकांनी मी केलेल्या कामांच्या बद्दल बोलावं ना. सुमी मला काय म्हणते याच्याशी काहीच संबंध नाहीये त्यांचा. संबंध आहे समर. ज्या नेत्याची बायकोच त्याचा अपमान करत असेल त्या नेत्याच्या मागे का जातील लोक. आणि मलाही खटकतं तिचं बोलणं. मम्मा हे बघ, पहिली गोष्ट, एकतर सुमी माझा अपमान करत नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांचं मन राखण्यासाठी तिनं मला काय म्हणावं हे मी तिला अजिबात सांगायला जाणार नाही. तिचं तिला ठरवू देत ना. मला तरी वाटतं सुमीचं काहीच चुकत नाहीये. तुम्ही चुकताय अगं तुझं सगळं. काय मॅडमचं सोड, पण बयाजी बामाजी म्हणते ती म्हणल्यावर तुझं चुकतंय. इथं माझ्या नवऱ्याला चुकीचं काय वाटत नाही. मग तुम्हाला सगळ्यांना त्याचं काय पडले कुणास ठाऊक. आता कसं समजून सांगू तुला सुमी. अगं जगातली कुठली पण बाय ऐक नाही आपल्या नवऱ्याला आवाजावा हाक मारते, माहिती आहे का, आवा म्हणते. जगातल्या कुठल्या पण बायला विचारतो. असं काय नाही. तसंच आहे सुमी, कुणाला पण विचारतो. मावशी 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 ऐका की तुम्ही तुमच्या नवऱ्याला अरे तर बोलता होय. मुडद्या, मी माझ्या नवऱ्याला अहो म्हणते. एकेरी नावानं हाक मारे तर नरकात जाईन मी. सुमी तू नरकात जाऊ नकोस बाया. मला माझी बहीण ऐक नाही माझ्या सकट स्वर्गात पाहिजे. हा तोंड बघितलीस का आरशात? तू कशावर जाणार स्वर्गात? अगं सुमी तोंडावलं नाही ग, पुण्यावर स्वर्गातली जागा ठरते. अगं आओ घ्या गिळान जावा कामाला. सुमे बघितलंस का, एवढा राग असून पण त्या मावशीने नवऱ्याला अरे केलं का. मावशी ऐक नाही स्वर्गात जाणार स्वर्गात. अरे पर जगात कोण ना कोण तर असेलच की आरतूर करणार. नाही कोणच नाही. सुमे अगं असं चाललं मग कवा बांगल्यावर पोचायचं आपण. तुझ्यामुळे मला पण उशीर व्हायला लागलाय. मला सायकलवर बसला विचार करता येत नाही. मग विचार करून साहेबांनी आवाजावर बोलू. मेल्या मुर्द्या, तुला नवरा म्हणायची बी लाज वाटते मला. चल चल तू घरी चल, दाखवतेस तुला. नाही फोडीन तुझं. मावशी थांबा की, तुम्ही बी तुमच्या नवऱ्याला आरतूर करता काय? अगं आवाजावा करायच्या लायकीचा नाही यो मुर्दा. अगं दारू पितोय, जुगार खेळतोय, चोऱ्या करतोय, उदाऱ्या करतोय. अगं काय काय एक गुण आहेत बाई याचं. काय एक विचारू नकोस, नुसतं जगणं मुश्किल करून टाकलंय माझं. तू घरी चल, तुला धावते माझा इंगा. बबन बघ, जगात मी एकटीच नाही. तुझ्या डोक्याचा स्क्रू बी ढिला झालाय का ग सुमे. आपलं साहेब काय दारू प्याची का कावा सांग की, प्याची का जुगार खेळते का उदारी ठेवते का कुणाची. उगा आपलं काहीतरी बोलत्या. त्या बाईच्या नवऱ्याची लायकीच नाही, पण आपलं साहेब कसलं भारी आहे, कसलं चांगलं आहे. बबन चल आपण देवा धर्माच्या माणसाला विचारू. गुरुजी गुरुजी. अरे बाप रे, आता माझी रमी विस्कटणार शनीची साडेसाती. गुरुजी थांबा. गुरुजी आणि मग थांबा इथंच. समय मला माफ कर, मी तुझ्या ते पत्नीला ते काय नाही. मला तुम्हाला विचारायचंय, विचार. पण ह्या टायमाला खरं खरं सांगायचं. जर का खोटं सांगितलं तर कपाळ टनच काढीन. विचार. मला सांगा, ते
नवऱ्याला आडतुरू केलं बाई नरकात जाती काय? नाही. बघ ऐक, अहो गुरुजी बायकोनं नवऱ्याला आरोतर बोलवायचं असतं का आव जावं तुम्हीच सांगा. हा म्हणजे तुमच्या त्या ह्याच्यात काय लिहिलेलं असतं कशात? शास्त्रात? शास्त्रात असं सांगितलंय की नवरा बायको दोघे एकमेकांना पूरकच असतात. कुणी मोठे नाही की छोटे नाही, दोघे सारखेच. फक्त नॉर्मली कसं आहे की आपल्याकडे नवरा बायकोपेक्षा वयानं मोठा असतो, म्हणून आपल्याकडे नवऱ्याला आव जावं म्हणण्याची प्रथा आहे. आता ही प्रथा आपलं काही नुकसान करणार नसेल आणि मनापासून आदरानं आव जावं म्हणायचं असेल तर मग म्हणायला काय हरकत नाही. मी खरं ते सांगितलं. मी जाऊ? हा. सर, सुमी आता लय विचार करत बसू नकोस. परदेशी सायकलवर बस आणि चल बांगल्यावर. आणि हे बघ, साहेब एका वर्षाने तुझ्यापेक्षा मोठा आहे ती. आणि तुला जर मनापासून साहेबांच्या विषयी आदर वाटत असला का नाही तर तू आता साहेबांनी आवाजावच बोलवायचं आणि हे फिक्स आहे आता. चल. समर, तिला काही घरची जबाबदारी वगैरे काही आहे का नाही? मग मी फोन केला होता तिला, पण काहीतरी महत्वाच्या कामानं गेली ती. अरे हो, पण घर संसार सोडून कसलं आले महत्वाचं काम? घ्या. अगं सुमे, कुठे गेलतीस ग? ते जरा तात्यांकडे महत्वाचं काम होतं म्हणून. ठीक आहे, पण अधून मधून घरच्या माणसांनाही महत्व देत जा. आमचं सोड ग, पण तुझ्या नवऱ्याला तरी महत्व दे काहीतरी. त्याला काय हवं नको कोण बघणार? हा. पाणी देऊ काय? नाही नको. आहो, ती पनीर कुठे ठेवलंय? आई ती प्लेन मध्ये. चल धावतो. अहो हा, मला जरा बोलायचंय, वरती या. येऊ म्हणतेस? येतो. आहो अहो, तुमचा काढा प्यायचा राहिलाय, तो घ्या. आहो चला. आलंच. अशी खाली मान घालून काय होणार नाही. जरा जीवाला वळण लावायला शिक. भयाजी कशाला हे सगळं? सुमे, जरा अवघड वाटतंय, पण प्रॅक्टिस केलीस का नाही मग सोपं होईल बघ सगळं. बबन, तू जरा वर चल, मला बोलायचंय तुझ्या संगत. हा. भयाजी, तुम्ही सगळे कॉम्प्लेक्स देताय सुमीला. म्हणते सुमे. वय प्राण हा हा हा, पुढं. प्राण त्याच्या पुढचं म्हण सुमे. तुला काय सांगितलंय मी? माझं चुकलं, मला छडी मारायची म्हणून. अगं पण सुमे, मी तुला छडी कशी मारणार? लागल की अगं तुला. छडी मारायची म्हणजे मारायची, कळलं? बर, कळलं. आता घेते बघ. प्राण येतो येतो, त्याच्या पुढचं म्हण. हा. प्राणला तुम्हाला जेवण आणू काय? बेस्टच. प्राणनाथ, तुम्हाला पाणी पाहिजे काय? जमतंय जमतंय जमतंय. स्वामी, पाणी देऊ काय तुम्हाला? आयु लय भारी. पुढं पुढं पुढं. प्राणनाथ, तुम्हाला काय पाहिजे? येतोय पुढं पुढं. अजून अजून. स्वामी, तुम्हाला काय आणू? येतोय येतोय. प्राणनाथ, येतोय. स्वामी, काय ग, काय सुरू आहे? प्राणनाथ, तुम्हाला काय पाहिजे?
साहेब काय झालं हो हसायला? तुम्ही एवढा तुमचा रिस्पेक्ट करते आणि तुम्ही खुशाल हसताय वय. आणि हे बघा साहेब, आजपासून तुम्ही ऐक नाही, तुम्हाला असंच आदरानं रिस्पेक्ट देत देत आवाजावं बोलवणार आहे. हा होय ठीक आहे.